गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध काँग्रेसने केला। या संदर्भातील म्हणणं काँग्रेसने पत्रकार परिषदेत मांडलं। गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी केली आहे। पत्रकार परिषदेला खासदार बळवंत वानकडे, माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, प्रवक्ता दिलीप एडतकर, शहराध्यक्ष बबलू शेखावत आदी उपस्थित होते। अमित शहा यांनी जे सभागृहात संविधानाला जी 75 वर्ष झाली, त्या 75 वर्षाच्या पूर्तीनिमित्त जी काही सभागृहात चर्चा काँग्रेसनं मागितली होती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं चर्चा सुरू असताना राज्यसभेत अमित शहा यांनी जे काही आंबेडकर एकेरी भाषेत बोलून एक फॅशन झाली आणि फॅशन झाली अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलं, या निमित्तानं संपूर्ण देशाचं जे काही राज्यघटनेच्या निमित्तानं सर्वसामान्याचा जो श्वास आहे ती म्हणजे भारतीय राज्यघटना, आणि यावर चर्चा करत असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकेरी भाषेत याच पद्धतीनं हिणवलं गेलं। त्यामुळे संपूर्ण देशवासियाचाच तर अपमान झालाच, पण ज्या बाबासाहेबांनी फार मोठं योगदान देऊन भारतीय राज्यघटना लिहिली, त्याचे 75 वर्ष साधे होत असताना एक संघ भारत ठेवून आज जगातील सर्वोत्तम जी घटना आहे ती भारतीय राज्यघटना समजली जाते, आणि त्याबाबत असे वक्तव्य करणं हे निषेधार्ह आहे। काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण म्हणजे दोन्ही सभागृहाच्या बाहेर सुद्धा फार मोठे आंदोलन झाले। इंडिया आघाडीच्या वतीनं आंदोलन झालं, आणि ते आंदोलन होत असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली। आमची मागणी होती त्यांनी माफी मागावी, त्यांनी राजीनामा द्यावा, परंतु त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्लज्जपणाने पुन्हा काँग्रेस कशी बाबासाहेबांचा अपमान करत आले या पद्धतीनं वक्तव्य करून चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं। बाबासाहेबांच्या घटनेचं आम्ही आदर केला, आम्ही नेहमी आदर करत आलो, आणि खऱ्या अर्थानं जे काही काँग्रेस पक्षामुळे बाबासाहेब आज देशाला एवढी मोठी राज्यघटना देऊ शकले, त्या बाबतीत उलट पक्षी काँग्रेसनं कसा वारंवार अपमान केला हे निर्लज्जपणानं मनासारखं सांगणं हे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे। आम्ही त्याचा निषेध करतो, आणि इंडिया आघाडीच्या वतीनं आज काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण देशात जिल्ह्यात पत्रकार परिषदा आहेत, आणि हे आंदोलन येत्या 26 जानेवारीपर्यंत सुरू राहील पर्यंतचे। मग ते 400 पारचे असो किंवा सातत्याने संविधान बदलण्याचे असो, हे कुठेतरी मनुवादी प्रवृत्तीला धरून हे लोक चालतायत, हे आता सिद्ध झालेलं आहे। इतके वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून, पण कधीही एकेरी उल्लेख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही कोणी करण्याची हिंमत केली नाही। त्यांच्या मनातलं जे आहे आज त्यांच्या ओठावर येत आहे, आणि उद्या जर या लोकांनी संविधानाला तडा देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणारे नाही आहोत। म्हणून त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आहे। वेळोवेळी सातत्यानं कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे लोक सिद्ध करतात की आम्ही संविधानाला मानत नाही। तिरंग्याला न मानणारे लोक आज सरकारमध्ये बसलेले आहेत, आणि सातत्याने ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे विरोध दर्शवत असतात। महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक देखील ही संविधानाचा अपमान करून त्या ठिकाणी घेतलेली आहे। जर समजा निकाल लागले असते
मागच्या वेळेला जे अपात्र आहे त्यांना अपात्र केले असते तर ह्या निवडणुका वेगळ्या प्रकारे आपण सामोरे गेलो असतो आणि ह्याची जे काय त्यांनी याचा गोंधळ घातला त्या गोंधळाच्या पलीकडे जाऊन आज पार्लमेंटमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख होतो आहे आणि संविधानाला तडा देण्याचं काम करू इच्छित आहेत हे ते दर्शवत आहेत. या सगळ्या गोष्टीला इंडिया आघाडीचा आणि काँग्रेस पक्षाचा प्रामुख्याने नक्की विरोध आहे. विरोध राहील. आमच्या जीवाला काहीही झालं तरी चालेल, पण संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही एवढं नक्की. बलगी केली की राहुल गांधीने धक्का मारला वगैरे वगैरे वगैरे. पण त्याची हिंमत असा आहे त्या पार्लमेंटचा कोपरा सीसीटीव्ही कव्हरेज मध्ये कोपरा नको सगळं इंडिया आघाडी त्यांना सांगून जायची की तुम्ही धक्का मारला असं म्हणता आणि ते आयसी मध्ये भरती आली असं तो हे का सीसीटीव्ही कव्हरेज दाखवा. आज ताग्यात सीसीटीव्ही कव्हरेज दाखवायची हिंमत त्याची झाली नाही. नेहमी त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं, मुख्य मुद्द्यापासून लोकांना दुसरीकडे भटकायचं काम जे त्यांचं नेहमीच असते. असं हे मूर्तिमंत उदाहरण. त्यांच्या जर हिंमत असती आणि मला हे समजत नाही की लोकसभेच्या आतमध्ये कोणतेही सरकार नसते तिथे लोकसभेचं सचिवालय असते. त्यांनी तरी ते सीसीटीव्ही कव्हरेज दाखवायला पाहिजे ना, तर तेही दाखवलेलं नाही. रहेगा हमारा वो काम ही आहे. काय त्याला धक्का म्हणजे 26 जानेवारी पर्यंतचं नाही आंदोलन. 26 जानेवारीचं त्यांना राजीनामा मागण्याचं संविधानानं तर आमचं 14 जानेवारी आम्ही आयुष्यभर करूच. बघा विषय असा आहे जे निर्लज्ज की जेवढे आहेत त्यांना जे करायचंय तेच ते करणार. मग आम्ही काय आवाज नाही उठवायचा का? निवेदन देऊन ते होणार आहे की नाही होणार आहे हे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती की तुम्ही किती लिहिता आणि किती छापून येतं किंवा तुम्हाला काय व्यक्त करायचं आहे आणि ते किती दाखवतात. मार्चमध्ये निवडणूक आहे आणि हेच लोक गेल्या 2.5-3 वर्षापासून कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही पाहिजे म्हणून सातत्याने सुप्रीम कोर्टामध्ये जात होते आणि सुप्रीम कोर्टाच्या स्तरावर सगळं त्यांनी प्रलंबित ठेवलं होतं. आज ते विविध मुद्दे सध्या गाजत आहेत. परभणी येथील प्रकरण, त्याकरिता झालेले आंदोलन त्यांनी महाराष्ट्र ढवळून निघालाय. त्यात अमित शहा यांनी वक्तव्याने भर घातली आहे. आंबेडकरी संघटनासोबतच काँग्रेसनेही अमित शहा विरोधात मोर्चा बांधलाय. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा साऱ्याच बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज.